मनोज जरांगे पाटील यांचा 6व्या टप्प्यातील दौरा सुरू आहे आणि ते गोदाकाठच्या 123 गावांना भेटी देत आहेत। आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत। दादा, दौऱ्याचा दुसरा दिवस आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद प्रचंड मोठा आहे। मराठा समाज काल दिवसभर आपण बघितलं, कोणी शेताकडे नाही गेले, दिवसभर बसून राहिलेत। ज्यांना दुपारचा 12चा वेळ होता त्यांना 5:30-6 वाजले सायंकाळची। लोकांनी ज्यांच्याकडे वेळ दिलेला आहे त्यांनी दिवसभरासाठीच कामं बंद ठेवलेत। असं मी प्रत्येक गावात बघितलं किंवा आपणही साक्षीदार आहेत की सगळं गावच थांबत होतं। तो प्रतिसाद याच्यासाठी स्वतःचे लेकरं या आरक्षणातून मोठे होणारे ते मराठा समाजाच्या लक्षात आल्यामुळं मराठा समाज ताकदीने एकजूट झाला आणि वेळ पण द्यायला लागला आहे। मराठा समाजानं कधी विचार नाही केला आता की आपण कशाला काम बुडायचं। त्यांना माहिती आहे आता जर आपण या आरक्षणाच्या लढाईत उतरलो नाही तर आपल्याच पोरांचं नुकसान होणार आहे। आता आपले पोरं मोठे करायचे असले तर आपण कामं धंदे सगळं सोडून या लढ्यात एकजुटीनं साथ दिली पाहिजे। माता आणि मावल्यांसह रात्री त्या कोठळ्याचा जर विषय घेतला तर ते इतके लोक जागे होते इतक्या लांबपर्यंत की 2.5-3 किलोमीटरपर्यंत त्यांची लाईन होती। हे मी चित्र एका गावाचं पहिल्यांदा बघितलं। ठीक आहे, सभेचं ठीक आहे त्यावेळेस असतं, पण गावाचं चित्र मी हे रात्री पहिल्यांदाच बघितलं। इतक्या ताकदीनं मराठी एक झालेत। मागासपणा सिद्ध करण्यासाठी समिती काम करते, पण त्याच्यामध्ये काही प्रश्न असे आहेत की मराठा विधवा स्त्री कुंकू लावते का, मंगळसूत्र घालते का, अशा प्रकारचे प्रश्न आहेत। तुमचा काही आक्षेप आहे का याच्यावर? पाठीमागच्या आयोगाचे निकष काय होते तेही मागून घेणं गरजेचं आहे। आता त्यांचे प्रश्न कशा स्वरूपाचे होते आणि हे कशामुळे आहेत हे जाणून बुजून हे आहेत का पहिला जो मागासवर्ग आयोगाचा जो रूल आहे त्यानुसारच हे शोधावं लागणार आहे। कारण त्यामधल्या काही गोष्टी माहीत नसल्यामुळं आपण अधिकृतपणानं त्या बोलू नयेत। म्हणून पाठीमागचे मागासवर्ग आयोगांचे काय काय निकष होते, म्हणजे जेव्हापासून मागासवर्ग आयोग स्थापन झालेत किंवा गठीत केलेत त्यावेळेसपासूनच्या सगळ्याच प्रश्नावली मागवायचं मी ठरवलं आहे की पाठीमागचे प्रश्न कसे होते आणि हे पुढचे कसे आहेत का। मागासवर्ग आयोगच नव्हता किंवा त्याच्या प्रश्नावळीच नव्हती किंवा होता की नव्हता याची सगळी मी डिटेल माहिती घेण्यासाठी एक गाडीच पाठवली तिकडच्या दिशेनं। त्यामुळे आम्ही बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध करायचं ठरवलं आहे की काही आत्ताच मराठ्यांना आरक्षण द्यायच्या वेळेस जाणून बुजून केलं आहे त्यावेळेसच आपल्याला सरकार मुद्दाम करतं आहे की नाही करत हे सिद्ध होईल। उगाच अगोदरच त्यांनी काहीतरी प्रश्न टाकायचा आणि आपण म्हणायचं हे जाणून बुजून करतायत। इथून पाठीमागचे निकष कसे आहेत, आताचे निकष कसे आहेत हे तर बघितलं तरी एकूण लक्षात येऊन जाईल की आता जाणून बुजून हे किंवा आता केलेलं जाणून बुजून नाही। त्यासाठी थोडेसे हातात उद्याचा दिवस लागणारच आहे कागदपत्राला। आता कुठपर्यंत पोहोचलेत माहीत नाही मला, पण आम्ही रात्रीच पाठवलेली सुद्धा आहे गाडी। मराठा समाजाला चुकीच्या पद्धतीनं प्रमाणपत्र दिले जात आहेत आणि जरांगे पाटलांच्या मागण्या वाढतच आहेत असं छगन भुजबळ म्हणाले। हे त्याचं जाऊन तिकडे ते पागल झालेलं आहे सगळ्या दुनियाचं ते। त्याला दुसरं येते मागण्या वाढत चालल्या, चलून दे तुला काय करायचं, मागण्या वाढून दे। तो खातो सगळ्या दुनियात तेव्हा तुला जमतं का? कायच मागण्या वाढत तर कुठं त्याचं जाऊ त्याचं विचारच जाऊ नका। त्या सोडून दिलं आम्ही, ते कामातून गेलेले ते त्याला महत्त्व द्यायचं बंद, त्याला महत्त्व देत नाही मराठा समाजात। मनोज जरांगे पाटील 20 तारखेला मुंबईकडे निघणार आहेत। ओबीसी समाजाने आझाद मैदानाची मागणी केली, तसं पत्र पण त्यांनी दिले। आझाद मैदान तुम्हाला भेटन आणि जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम आहेत का अजून? आम्ही मुंबई जाणार ठाम आहे। मागण्याचा अधिकार ज्याचा त्याचा जो तो बघल ते सरकारचा विषय। आम्ही 20 तारखेला मुंबईला जाणार, म्हणजे आंतरवालीहून मुंबईकडे निघणार 100%। आज शंभूराज देसाई तुमची भेट घेणार आहेत अशी माहिती आहे, तुम्हाला काही कल्पना आहे, संपर्क झाला आहे? नाही आज नाही, म्हणजे आजचा संपर्क नाही, येणार आहेत का नाही, परंतु त्यांना काही चर्चा करायची असेल, सरकारचे काही निरोप असतील किंवा काही चर्चा असेल करायचं असेल ते 20 तारखेपर्यंत आपण सांगितलेलंच आहे ना। 20 तारखेपर्यंत दारं खुले, 20च्या नंतर जर आंतरवालीच्या बाहेर पाय टाकला चर्चेचे दारं बंद। तुम्ही मराठ्यांना एक मोठं आव्हान करताय की घराला कुलप लावून आता मुंबईकडे निघा, आंतरवालीकडं जे येणार नाहीत त्यांच्यासाठी हे बांधव सगळ्यांना। कारण हे 123 गावानं मराठा समाजासाठी सुरुवात अगोदर केली होती आणि सगळ्या महाराष्ट्रभर फिरलो आणि यांनाच भेटायचं राहून गेलो होतो। म्हणून म्हणलं आपल्या 123 गावाला गोदापट्ट्यातल्या हे 11 तालुक्यातले गाव आहेत, आपण यांना भेटलं पाहिजे
म्हणून संवाद साधतो आणि आम्ही त्यांचे लेकरच आहेत ना. महाराष्ट्राला मायबाप मानलं आहे त्याचा अर्थ आम्ही लेकर आहेत. आम्हाला वाटा लावण्यासाठी बघण्यासाठी मराठा समाज येणारच आहे. ते घरी कसा राहील? आम्ही इतक्या दूरवर मराठ्यांच्या लेकराची लढाई जिंकायला चाललो ते कसे घरी राहतील एक दिवस? बाकीचे सगळे पायी चालणार आहेत, करोडोच्या संख्येनं चालणार आहेत. 20 तारखेपूर्वी सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल का? द्यायलाच पाहिजे, त्यांनी द्यावं सुद्धा शहाणे असतील तर. मनोज जरांगे पाटील यांनी 20 तारखेपूर्वी सरकारनं मराठाला समाजाला आरक्षण द्यावं आणि द्यावंच लागेल असं म्हटलंय. कॅमेरामन अमित आढेसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.